नमस्कार. आम्ही उमेश घोगडे बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आज आपण बीड जिल्ह्यातला गेवराई विधानसभा मतदारसंघावरती बोलणार आहोत. या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. लक्ष्मण पवार हे या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवारांकडे गेल्यामुळं त्यांनी पुन्हा बंडखोरी केलेली आहे. जशी महाविकास आघाडीत राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली तशी ती महायुतीमध्ये पण झालेली आहे. इथं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जसं वेगवेगळ्या मतदारसंघात गेल्या अनेक व्हिडिओमध्ये आपण जशी चर्चा केली आहे, लोहा कंदार असेल, पाटण असेल, सांगोला असेल, भूमपरांडा असेल, तसाच प्रयोग उद्धव ठाकरेंनी ज्या दुराग्रहाचा प्रयोग आहे त्यांचा तो इथं गेवराईमध्ये पण केलेला आहे. बदामराव पंडित यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इथून उमेदवारी दिली आहे. खरं तर बजरंग सोनवणेंना या मतदारसंघातनं लोकसभेला प्रचंड मताधिक्य मिळालेलं होतं. जवळजवळ 38,000चं मताधिक्य होतं. आणि या मतदारसंघात पूजा पवार म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं. खरं तर ती मिळणारच होती. मात्र उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार तिथं इतर मतदारसंघातले जसे आपण आत्ता नावं सांगितली तशा पद्धतीनं तिथं विजयसिंह पंडितांना उमेदवारी देऊन तिथं आपला उमेदवार उभा केला आहे. एकूण काय तर भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार ज्यांना हा मतदारसंघ मिळाला नाही पुन्हा म्हणून त्यांनी लक्ष्मण पवारांनी बंडखोरी केली आहे. विजयसिंह पंडित हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महायुतीचे उमेदवार आहेत. आणि बदामराव पंडितांची बंडखोरी हा एकूण आत्ताचं तिथलं चित्र आहे. लक्ष्मण पवार परवा जी माघार आहे त्याच्यात कदाचित माघार घेतात की लढतात हे आपल्याला 4 तारखेला क्लिअर होईल. त्यामुळे ती त्या दिवशी क्लिअर होईल की दुरंगी लढत होईल की तिरंगी. एकूण आत्ताचं राजकारण काय आपण अविनाशजींशी बोलूया. अविनाशजी, नेमकी काय आत्ताची परिस्थिती आहे त्या मतदारसंघात? आता तुम्ही जे म्हणालात की हा मतदारसंघ जो आहे बीड लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघ, बीड लोकसभाचं आपण जर गेल्या वेळची निवडणूक बघितली तर अत्यंत अटीतटीची चुरशीची झाली होती. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत मतदान चाललं होतं. आणि याच्यामध्ये गेवराई तालुक्याने म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघाने बजरंग सोनवणे यांना जर विजय केला असं म्हटलं तर हरकत नाही. कारण साधारणतः 27-28 फेऱ्यांपर्यंत पंकजा मुंडे ह्या आघाडीवर होत्या. आणि जेव्हा गेवराईच्या मतमोजणी सुरू झाली तर त्यावेळेस बजरंग सोनवणे पुढे गेले. साधारणतः 38,000 मतांचं त्यांना मताधिक्य मिळालं होतं. आणि याचं कारण एकमेव असंच होतं या मतदारसंघात मिळायचं की ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तुतारीची हवा होती. आणि ही सगळी हवा होती तर ह्या सगळ्या म्हणजे ही लाटच होती असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे 38,000चं मतदान पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रीतम मुंडे जेव्हा उभ्या होत्या तर त्यावेळेस त्यांना ह्याच मतदारसंघातून 32,000चं लीड मिळालं होतं. आणि ते म्हणजे 32 अधिक 38 म्हणजे इतकी मोठी ती लाट होती. आणि या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादीचे उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकणं हे सहज शक्य होतं. परंतु तसं झालं नाही. त्याचं कारण म्हणजे आता आपण जे तुम्ही म्हटलात की उद्धव ठाकरे यांचा दुराग्रह. वास्तविक बदामराव पंडित हे गेल्या निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. गेल्या निवडणुकीत लक्ष्मण पवार हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. विजयसिंह पंडित 2ऱ्या क्रमांकावर होते जे आत्ता अजित पवारांचे उमेदवार आहेत. आणि बदामराव पंडित हे 3ऱ्या क्रमांकावर. ते दोघं चुलते पुतणे. हे चुलते पुतणे म्हणजे चुलत्या पुत्याची लढाई आहे. परंतु त्यांच्यामध्ये संघर्ष पहिल्यापासूनच आहे. हे चुलते पुतणे एकत्र आले ही होते एकदा, परंतु त्याचाही काही फरक पडत नाही. आणि मुळात प्रस्थापित पंडित घराणं प्रस्थापित, पवार घराणं प्रस्थापित. आणि आत्ता या मतदारसंघाच्या निमित्ताने म्हणजे तो आता ह्या गेवराईचा जरी विषय नसेल तरी आत्ता आपण जे बघतोय महाराष्ट्राचं राजकारण, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कुठे जातोय, कशा पद्धतीने करतोय आणि ते सगळे प्रस्थापित एकमेकांच्या बरोबर जात आहेत. म्हणजे आता समजा बदामराव पंडितांना उद्धव ठाकरेंच्या सोबत हे केल्याचं निष्ठेचं फळ मिळालं. परंतु आता बदामराव पंडित पूर्वी राष्ट्रवादीत होते, त्यानंतर ठाकरे काढत गेले. म्हणजे कोण कुठेही कळत नाही. म्हणजे अनेकदा जेव्हा आपण अशी चर्चा करतो तेव्हा विजयसिंह पंडित कुठे आहेत म्हटलं तर ते विजयसिंह राष्ट्रवादीच्या आपलाही संदर्भ चुकू शकतो. आपला संदर्भही चुकू शकतो. झटपट त्या घडामोडी घडतात. इतक्या झटपट घडामोडी घडतात. म्हणजे आता लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत आत्ता ह्या मतदारसंघाची. तर ते आत्ता बंडखोरी करणार आहेत असं त्यांचं हे. पण ते कदाचित आत्ता तुतारीचे उमेदवार झाले असते. म्हणजे जर आपण चर्चा करताना कदाचित तुतारीचे उमेदवार झाले असते. म्हणजे हे सगळे लोक आहेत, हे सगळे प्रस्थापित नेते हे एकमेकांच्या म्हणजे एकमेकांना हे सावरून घेतात. आणि ह्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की शरद पवार यांचं जर आपण राजकारण पाहिलं तर त्यांनी अनेक म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर त्यावेळी शरद पवार काय म्हणाले होते की 252 करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि सगळे तरुण माझ्यासोबत आहेत आणि ह्या सगळ्या तरुणांना मी सोबत घेऊन
निवडणूक लढणार आहे. आता जर आपण पाहिलं तर आपण जवळजवळ मला वाटतं 60 एक मतदारसंघ आपले आत्तापर्यंत चर्चा झाली. शरद पवारांनी तरुणांना संधी दिली कुठं? आता या मतदारसंघाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर हे राष्ट्रवादीच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत पूजा मोरे म्हणून. तर ते हा अत्यंत आक्रमक नेते होते, म्हणजे आहेत अजून आक्रमक नेते आहेत. 2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी यात्रा निघाली होती तर ती यात्रा त्यांनी अडवली होती आणि त्यामुळे त्या संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाल्या होत्या. तरुण नेते आहेत, म्हणजे बाकीचं त्यांचं राजकारण हे नाही, परंतु तरुण नेते आहेत. तर शरद पवारांना या निवडणुकीमध्ये राजकारणाची नव्याने मांडणी करण्याची संधी होती, तरुणांना राजकारणाकडे आणण्याची संधी होती आणि ही संधी त्यांनी आणि आपण मला वाटतं त्याच्यावर तेव्हा चर्चा केली होती की या निमित्तानं महाराष्ट्रात पवारसाहेब एक नवी पिढी नवी जनरेशन आणतील, तरुणांना संधी देतील, पण प्रत्यक्षात फार कुठं झालेलं नाही. आता हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी फिरत होतो ना, तर त्यावेळेस तरुणांमध्ये शरद पवारांच्याबद्दल खूप मोठं आकर्षण होतं. आणि हे आकर्षण का होतं तर लोक असं म्हणत होते की ठीक आहे, आता लोकसभेची निवडणूक आहे, फक्त 10 जागा मिळालेल्या आहेत, त्या 10 जागांमध्ये आपल्याला शेवटी विजयापर्यंत जायचं असेल तर काही प्रयोग करणं थोडंसं अवघड होतं. परंतु शरद पवार निश्चितच विधानसभेमध्ये प्रयोग करतील आणि त्या पद्धतीने बोलतही होते की हे तरुणांना संधी देणार, असे करणार. परंतु शरद पवारांनी काय केलं की शेवटी म्हणजे पुन्हा एकदा बदामराव पंडित हे म्हणजे 1999 सालपासूनचे आमदार आहेत, तेच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून लढत आहेत. त्या ठिकाणच्या प्रस्थापित जो कोणी येईल त्याला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. राजकारणाची आता खरं कसं असतं की जेव्हा असं खूप राजकारणामध्ये काहीतरी घडामोडी घडत असतात, होल्टाईल वातावरण असतं, तर त्या होल्टाईल वातावरणामध्येच नव्याने मांडणी करणं शक्य असतं. आणि आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये च्या राजकारणामध्ये ही एक फार मोठी ऐतिहासिक संधी होती शरद पवारांना, परंतु शरद पवारांनी ती ऐतिहासिक संधी मला वाटतं गमावली. तरुणांना राजकारणामध्ये येण्याचा जर मार्ग मोकळा झाला असता, म्हणजे परवा आपण चर्चा करत होतो की तुळजापूर मतदारसंघामध्ये सक्सेना सलगर ह्या तिथून इच्छुक होते, परंतु ती जागा काँग्रेसला गेली, सक्सेना सलगर यांना मिळाली नाही. आता सक्सेना सलगर कोण आहेत, पूजा मोरे कोण आहेत, तर ज्यांच्या मागं अजिबात राजकीय पार्श्वभूमी नाही आहे अशा मुली ह्या तरुण मुली पक्षामध्ये आल्यात. ते कुठल्याही पक्षामध्ये असो, म्हणजे आपण केवळ राष्ट्रवादीबद्दलच म्हणतोय असं नाही, परंतु राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी ती थेट भूमिका मांडली होती, त्या पद्धतीने लोक त्यांच्या मागे गेले होते. परंतु पुन्हा एकदा अशा ठिकाणी अशा लोकांना संधी देणं त्यांना खरं शक्य होतं. ही संधी दिली असती तर मला वाटतं त्यांच्या राजकारण खूप उंचीवर पोहोचलं असतं. म्हणजे कदाचित एखाद्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असता, परंतु राजकारणाची नवी मांडणी ही शरद पवारांना करण्याची आता संधी होती, ती त्यांनी गमावली आहे. हा एक झाला सगळा तालुक्याच्या राजकारणाचा भाग. तो जो एकूण मतदारसंघ आहे तो खरं तर त्या मतदारसंघाबद्दल मला स्वतःला फारशी माहिती नाही आहे, पण साधारणपणे ऊसतोडणी कामगारांचा मतदारसंघ, बऱ्यापैकी या मतदारसंघातले लोक ऊस तोडायला पूर्वी तर जायचे, आताची परिस्थिती माहीत नाही आहे. तर एकूण तिथली तालुक्यातली शेतीची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि एकूण औद्योगिक वगैरे तर काय तिकडे फारसा प्रश्नच नाही. तर या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? साधारणतः गेवराई मतदारसंघाचे म्हणजे गेवराईमध्ये 3 तालुक्यांचा समावेश होतो. म्हणजे गेवराई एक पूर्ण तालुका आहे, माजलगाव तालुक्याचा काही भाग आहे आणि बीड तालुक्याचा काही भाग आहे. तर याच्यामध्ये गेवराईमधून गोदावरी वाहते, म्हणजे तिला गंगा असं म्हणतात. तर गंगेच्या आसपास, पण एका बाजूला गंगेच्या आसपासचा जो भाग आहे म्हणजे गंगेच्या दोन्ही काठांवरचा जो भाग आहे, तर हा भाग चांगला एकदम सुपीक आहे. हे पंडित यांचा कारखानाही तिथं, सहकारी साखर कारखानाही तिथं चालू असतो. परंतु तुम्ही म्हणता तसं काही भाग जो आहे तो अत्यंत दुष्काळी, की म्हणजे तिथे वर्षानुवर्षे लोकांना ऊसतोडणी कामगार म्हणून जावं लागतं. म्हणजे साधारणतः बीड जिल्ह्यातले जे ऊसतोडणी कामगार आहेत, गोपीनाथ मुंडे हे ऊसतोडणी कामगारांच्या संघटनेचे अध्यक्ष होते, आता पंकजा मुंडे आहेत. आणि ते कोयता वगैरे ते सगळं जे आहे ते सगळं ते राजकारण महामंडळ आहे. आता हे ऊसतोडणी कामगार तिथे जावं लागतं. म्हणजे जेव्हा एखादं कुटुंब ऊस तोडणीसाठी जातं, याचा अर्थ त्याला त्या गावात त्याच्या भागामध्ये त्याला रोजगार नसतो, शेतीमध्ये उत्पन्न नसतं. तर त्याच्यामुळे हा मुख्य प्रश्न आहे. कापूस आणि सोयाबीन तिथं प्रामुख्याने घेतलं जातं आणि आपल्याला माहिती आहे आता की कापूस सोयाबीनचे काय सध्या हाल चालले आहेत शेतकऱ्यांचे. तर त्याच्यामुळे हा सगळा आहे. सामाजिक जर म्हटलं तर पुन्हा एकदा मराठवाड्यात सगळीकडेच साधारणतः मराठा आणि वंजारी हा जो आहे तो संघर्ष आहे. परंतु तुलनेने म्हणजे अगदी त्यांच्या शेजारच्या बीड किंवा याच्यापेक्षा तुलनेने कमी आहे, परंतु तो संघर्ष आहे. आणि मुख्य म्हणजे या मतदारसंघामध्ये म्हणजे हा हे बीड तालुक्याचा असा भाग आहे की अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे आपल्याला किमान बीड तरी माहिती असतं, परंतु गेवराई सारखा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. आणि इथे वर्षानुवर्ष म्हणजे हे लक्ष्मण पवार जे आत्ता विद्यमान आमदार आहेत आणि बदामराव पंडित, तर साधारणतः 62 वर्ष समजा आपण जर धरलं राजकारणाचं, तर या 2 घराण्यांची सत्ता आलेली आहे इथं. आणि त्याच्यामुळे तरीही या भागात तसा काही फारसा विकास झाला नाही. मग त्याच्यामुळेच मी म्हणतो की जर काहीतरी राजकारणात काहीतरी नवीन घडायला पाहिजे, आणि ते जोपर्यंत नवीन घडत नाही तोपर्यंत त्या भागाचं म्हणजे आपण महाराष्ट्रातले अनेक अशी उदाहरणं आपल्याला दिसतील समोर की काय एखादा नेता येतो
तो कुठल्या पक्षाचा आहे काय त्याचं समजायचं, पण तो काहीतरी नवीन विजन आणतो. म्हणजे इथं असं आहे की 80-90च्या दशकामध्ये सुद्धा याच पंडित घराण्यामध्ये लढाई होती. ह्याच पवार तीच आता 2024 मध्ये 2024 मध्ये. म्हणजे आता जर आपण गेल्या काही निवडणुकींचा इतिहास पाहिला तर पंडित घराण्यातच कुणीतरी लढतंय, पवार घराण्यातच कुणीतरी लढतंय, त्यांच्यातच सगळे झाले. म्हणजे आता लक्ष्मण पवारांबद्दल सांगतो. लक्ष्मण पवार हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आत्ताचे. तर त्यांचं म्हणजे पंचायत कशी झाली ह्या सगळ्या राजकारणामध्ये. धनंजय मुंडे पालकमंत्री होते आणि धनंजय मुंडे आणि त्यांचं खूप वाद झाले. हे साधारणतः ते पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. आणि शेवटी पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणल्यावर त्यावेळेस म्हणजे जेव्हा अजित पवार गट इकडे यायचा होता तर त्यावेळेस त्यांना त्यांच्याशी संघर्ष करणं भाग होतं. ते त्यांनी अनेक तक्रारी केल्या त्यांच्या विरोधात, अनेक हे केलं आणि त्यानंतर इतकं ती संघर्ष वाढला की शेवटी लक्ष्मण पवारांनी मी सांगितलं की मी आता लढणार नाही असं सांगण्याची वेळ आली होती. आणि त्यांना ते लक्षात आलं की आता धनंजय मुंडे इकडे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्याला उमेदवारी देणार नाहीत, तर त्याच्यामुळे लढणार नाही असं सांगण्याची वेळ आली पक्षाकडून. परंतु तरी आता ते पुन्हा एकदा त्यांनी मग नंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्रयत्न केला आणि आता ते अपक्ष म्हणून बंडखोर म्हणून उभे. म्हणजे साधारणतः राजकारण कसं बदललं म्हणजे अजित पवार यांच्या प्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या आपण जी चर्चा करतो की महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघाचं समीकरण बदललं आणि ते आता कळत नाही कोणाला की त्याचा फटका अनेक ठिकाणी भाजपलाच बसलेला आहे. अनेक ठिकाणी भाजपला जास्त बसला असं मला बरोबर म्हणता येईल. की काय झालं की अजित पवारांना ही सगळी जी मतं आहेत ते अजित पवारांना आयती मिळणार आहेत. बरोबर. या मतदारसंघातलं आता हे जे 3 आहेत म्हणजे लक्ष्मण पवार माघार घेणार नाही, ते बंडखोरी करतीलच असं गृहीत धरून आपण बोलतोय. तिघ म्हणजे तिरंगी लढत झाली तर काय चित्र असेल? साधा कोणाचं पारडं जड वाटतं म्हणजे काय? आता सध्या खरं सांगायचं तर हे लक्ष्मण पवार जर उमेदवार असतील तर बदामराव पंडित यांच्यासाठी ते जास्त सोपं होणार आहे. कारण गेल्या वेळेस जी निवडणूक झाली तर गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार, विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित हे तिघही होते आणि त्यावेळी बदामराव पंडितांनी जी मतं घेतली तर त्या मतांचा फटका विजयसिंह पंडित यांना बसला होता आणि त्याच्यामुळे लक्ष्मण पवार यांचा विजय सुकर झाला होता. तर त्यावेळेस ते बदामराव पंडित 3ऱ्या क्रमांकावर गेले होते. आता बदामराव पंडितांच्यासोबत याची ताकद आहे. म्हणजे एकतर ते आता उबाटा गटाचे असल्यामुळे शरद पवारांची ताकद आहे, काँग्रेसची ताकद आहे आणि त्याच्यामुळे आता बदामराव पंडित हे आता 3ऱ्या क्रमांकावर जरी होते तरी ते आता तेही लढतीत आलेले आहेत. विजयसिंह पंडित यांच्यासोबत आता अजित पवार गटाची ताकद आहे, परंतु भाजपची ताकद आहे की नाही माहीत नाही. कारण लक्ष्मण पवार हे जर बंडखोरी करत असतील आता तरी बदामराव पंडित यांचं आता हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुळात सध्या इथं एकच आत्ता मुद्दा म्हणजे आता सगळे तिथले तिथं जर आपण कानोसा घेतला ना तर तिथले लोक म्हणतात की जर तुतारीला उमेदवारी दिली असती कोणालाही तर 100% सीट निवडून आलं असतं. परंतु तुतारीला उमेदवारी दिली नाही. कारण लोकांना काय झालं की तिथे सगळ्या त्या भागामध्ये लोकसभेच्या काळामध्ये ते रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, तो तुतारीचा इतका हे झाला. आता काय झालंय की आता नेमकं आता पुन्हा एकदा ते मशाल घेऊन जायचं. मग नंतर मशालीबाबत पण मशालीच्या सोबत जर समजा घड्याळ आलं तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होता. हे कोण आहेत आणि मुळात मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा फार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यातच महत्त्वाचा ठरणार आहे. तर तो इथं तर आणखी जास्त महत्त्वाचा ठरतोय. बरोबर. यश अविनाशजी खूप धन्यवाद. हा जो तसा त्या अर्थानं राजकारणाच्या दृष्टीनं खूप चर्चेत नसलेला, दुर्लक्ष असलेला, फारशी ज्याची चर्चाच होत नाही असा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघावर आपण आज चर्चा केली. खूप चांगली माहिती दिली. खूप धन्यवाद. आज या मतदारसंघाचं इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.